नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवूया अशी नवीन एक रेसिपी जी ओव्यापासून बनते, जी आरोग्यासाठी उत्तम आहे। ती रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण ओवा घेतला आहे मी। हा ओवा आपल्याला भिजत ठेवायचा आहे। 10 ते 15 मिनिटांसाठी आपण भिजत ठेवूया पहिला। नंतर पुढची प्रोसिजर काय ते सांगते। हे कमी साहित्यात बनणारी रेसिपी आहे मुळात म्हणजे, आणि आरोग्याला उत्तम असे हेल्दी आहे, कारण ओवा हा आरोग्याला चांगला आहे। ओवा खाल्ल्याने भरपूर फायदे आहेत। ते फायदे काय आहेत ते मी तुम्हाला सांगते। ओवा कोणी खावा, सगळ्यांनीच खावा, पण ही रेसिपी जास्त करून गरोदर मातांना, जी डिलिव्हरी झाल्यानंतर महिलांना खाण्यासाठी केलेली आहे। आता हा ओवा आपण पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे। त्यासाठी मी चाळणीमध्ये पाणी काढून घेते। त्यातलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचं आहे। हे काढल्यानंतर आपण तो ओवा परत 15 मिनिटांसाठी चाळणीमध्ये ठेवायचं, कारण जेणेकरून सगळं पाणी निथळून जाईल। त्यानंतर एका कढईमध्ये सर्वप्रथम मी साजूक तूप घेतलंय 1 चमचा। याच्यात साजूक तूप थोडंसं पातळ झाल्यानंतर त्यामध्ये काळी मिरी हे मी बारीक ठेचून घेतले, ते 4 ते 5 काळी मिरी घेतली मी, ती बारीक ठेचून मी त्याच्यामध्ये टाकले। तर हा ओवा पण मस्त आपला सुकलाय, पाणी सगळं निथळून गेलंय। तर हा ओवा त्यामध्ये टाकायचा आहे आणि 5 मिनिटांसाठी तो परतवायचा आहे, म्हणजे तुपामध्ये पहिला। 5 मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा। इकडे मी गूळ बारीक करून घेतलाय। इथे मी गूळ ही 100 ग्रॅम ओवा आहे, त्यासाठी मी गूळ 200 ग्रॅम गूळ घेतलाय। हे बघा बारीक करून घेतलंय, ते त्यामध्ये ॲड करायचं आहे। तर ह्या पाकामध्येच आपल्याला ओवा, गूळ आणि सुकं खोबरं, इथे सुकं खोबरं मी 150 ग्रॅम सुकं खोबरं घेतलंय, त्याचाही किस करून घेतलेलं आहे। आता एवढं साहित्य 4 ते 5 साहित्यामध्ये हे रेसिपी बनवायची। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जसं पाक झाल्यानंतर थोडंसं पातळ होणार आहे, ते आपल्याला घट्ट करत राहायचं आहे। ही गरोदर माताने डिलिव्हरी झाल्यानंतर महिलांनी सकाळी संध्याकाळ 3 ते 4 वेळा 1-1 चमचा खायचा असतो। ही अशी रेसिपी नक्की घरी ट्राय करा। थंडीमध्येही ओवा चांगला आहे, उत्तम आहे आरोग्यासाठी, जेणेकरून पोट साफ होतं। अशी आहे ही हेल्दी रेसिपी, अशी हेल्दी रेसिपी आहे। हे बघा आपलं घट्टपणा आला, ही रेसिपी तयार झाली आहे। तळलेला ओवाही म्हणतात। रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।